निवडणुकांच्या पूर्वी अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त काय गोष्टी विकल्या गेल्या असतील तर बंदुका विकल्या गेलेल्या होत्या. या अनुषंगाने अमेरिकेच्या एकूणच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक पद्धतीतील अनेक मोठे दोष हे समोर आलेले आहेत. ज्या वेळेला रिपब्लिकन पक्ष हा क्रायसिस मध्ये येतो त्या वेळेला बायबल बेल्ट मधनं किंवा कॉन्टिनेंटल अमेरिकेमधनं रिपब्लिकन पक्षाला मोठ्या प्रमाणावरती मतदान झालेलं आहे. अमेरिकेला आतापर्यंत कधी नव्हती तेवढी प्रचंड गरज ही भारताची लागणार आहे. पाकिस्तानला काही आर्थिक मदत लागली, कधी लष्करी मदत होत होती, की भारताचा विरोध असला तरी काही प्रमाणात बायडनकडनं सुरू होण्याची शक्यता मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. आज एका आणखीन महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीविषयी आपण बोलणार आहोत आणि या घडामोडीचा भारतावरती आर्थिकदृष्ट्या, व्यापारीदृष्ट्या, संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्वाचा दूरगामी परिणाम होणार आहे. अशा गोष्टीविषयी आपण आज बोलणार आहोत आणि ती म्हणजे अमेरिकेतली राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक. अमेरिकेमधल्या प्रसार माध्यमांनी नुकतंच घोषणा केलेली आहे आणि त्यानुसार बायडेन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत, अशा स्वरूपाची घोषणा ही अमेरिकेच्या प्रसार माध्यमांकडनं करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्वपूर्ण घोषणा आहे. गेले 3 दिवस झाले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्यानंतर जी मतमोजणी चालू होती आणि त्या मतमोजणीमधली जी सगळी गुंतागुंत वाढत होती, ज्याच्या संदर्भात परस्पर विरोधी वक्तव्य येत होते, ज्यामध्ये 2 कोर्ट मॅटर्स देखील झालेले होते आणि ही मतमोजणी रेंगाळत चाललेली होती आणि जवळपास 3 दिवस सस्पेन्स होता, की ज्या पद्धतीची चुरस ही डोनाल्ड ट्रम्प मध्ये आणि बायडन मध्ये होती, की नेमकं राष्ट्राध्यक्ष कोण बनणार या स्वरूपातला भाग होता. यावेळेला विशेष म्हणजे पोस्टल बॅलेट जे आलेले होते ते रेकॉर्ड ब्रेकिंग पोस्टल बॅलेट होते. म्हणजे अमेरिकेमध्ये जे एकूण मतदान झालं त्याच्यात 2/3 मतदान हे पोस्टल बॅलेटने झालेलं होतं आणि हा अमेरिकेच्या इतिहासातली ही पहिली अशी घडामोड आहे आणि हा एक प्रकारचा विश्वविक्रम आहे. साधारणतः 9.5 कोटी हे पोस्टल बॅलेट झालेलं आहे, की जे इंटरनेट थ्रू जे वोटिंग केलं गेलेलं होतं. त्यामुळे हा 3 दिवस चाललेला जो सस्पेन्स आहे तो पूर्णपणे आता दूर झालेला आहे आणि बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत, अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे. अर्थात डोनाल्ड ट्रम्प हे इतक्या सहजासहजी आपली हार मानतील असं वाटत नाही. कारण निवडणुकांच्या पूर्वीपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी वजा इशारे दिलेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं, की माझ्यासाठी जिंकणं हे सोपं आहे, परंतु माझ्यासाठी हार पचवणं हे अत्यंत अवघड असणार आहे. आणि त्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. अमेरिकन समाज हा कधी नव्हे तेवढा प्रचंड विभागला गेलेला होता आणि हे ध्रुवीकरण इतकं तीव्र होतं, तणाव एवढा जास्त होता, की एखादं नागरी युद्ध अमेरिकेमध्ये होतं की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. निवडणुकांच्या पूर्वी अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त काय गोष्टी विकल्या गेल्या असतील तर बंदुका विकल्या गेलेल्या होत्या आणि अशा स्वरूपाचे FBI चे असतील किंवा CIA चे रिपोर्ट्स होते, की मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये. कारण डोनाल्ड ट्रम्प यांना मानणारा देखील मोठा वर्ग आहे. बायडन यांना समर्थन देणारा देखील वर्ग हा फार मोठा आहे. त्यामुळे या दोघांमध्ये क्लॅशेस होण्याची शक्यता देखील नाकारता येत नव्हती. दरम्यानच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं आपण सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेणार आहोत. निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार झालेला आहे. त्याचप्रमाणे जे पोस्टल बॅलट्स आहेत या संदर्भामध्ये अनेक त्रुटी आहेत, ज्या त्रुटी त्यांनी पुढे आणलेल्या होत्या. त्यामुळे आता ऑन पेपर कागदोपत्री बायडेन हे आता अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. पण ऑफिशियली त्याची जी घोषणा आहे कदाचित त्याला थोडासा अवधी लागू शकतो. अर्थात नेमकं काय घडलेलं आहे, की बायडेन हे 46वे राष्ट्राध्यक्ष बनले म्हणजे नेमकं काय झालं आहे? तर अमेरिकेमध्ये जे इलेक्ट्रल कॉलेज आहे, त्या इलेक्ट्रल कॉलेजमध्ये कोणालाही राष्ट्राध्यक्ष म्हणजे बायडेन किंवा ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी 270 इलेक्टर्सचा सपोर्ट लागणार होता. तर आता हे 270 इलेक्टर्सचा सपोर्ट हा बायडेन यांना मिळालेला आहे आणि त्याच्यासाठी निर्णायक ठरलेली आहे ती पेनसिल्व्हेनिया या राज्यातली लढत. याच्या पूर्वी म्हणजे कालपर्यंत जो स्टेटस होता त्यानुसार बायडेन यांना 264 इलेक्टर्सचं समर्थन होतं, तर ट्रम्प यांना 213 इलेक्टर्सचं समर्थन होतं आणि त्यांना आता बायडेन यांना केवळ 6-7 मतांची गरज लागणार होती. परंतु पेनसिल्व्हेनियामध्ये 23 हे त्यांचे सीट्स असल्यामुळे इलेक्टर्सचे ते 23च्या 23 सीट्स हे बायडेन यांना मिळाले आणि बायडेन यांचा विजय हा आता झालेला आहे. अर्थात याच्यामध्ये
थोडंसं एखादं कोर्ट मॅटर होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. ट्रम्प कदाचित शेवटचा पर्याय म्हणून कोर्टाकडे जातील. परंतु ट्रम्प यांना आता पक्षांतर्गत विरोध देखील व्हायला लागलेला आहे. त्यांच्यावरती टीका देखील व्हायला लागली आहे. त्यामुळे ट्रम्प हे किती ताणून धरतील याच्याकडे बघावं लागेल. तथापि या सगळ्या पूर्ण ह्या निवडणुकीचा जो सगळा गोंधळ उडालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. त्याच्यातनं काही महत्त्वाचे प्रश्न हे पुढे आलेले आहेत. खरं तर आता बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेत आणि त्याचा एकूणच जागतिक राजकारणावरती कसा परिणाम होईल, त्याचा भारत-अमेरिका संबंधांवरती कसा परिणाम होईल, चीनच्या संदर्भात काय परिणाम होतील किंवा इस्लामिक जगताविषयी काय परिणाम होतील याची आपण चर्चा करणार आहोत. परंतु याच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या बाबी देखील पुढे आलेल्या आहेत. त्याची चर्चा करणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही लोकशाहीचा जो मूळ गाभा असतो किंवा केंद्रस्थान असतं, ते म्हणजे सत्तांतर असतं. म्हणजे एका सत्तेकडनं दुसऱ्या सत्तेकडे जेव्हा ट्रान्सफर केली जाते पॉवर, त्यावेळेला किंवा एका सरकारकडनं दुसऱ्या सरकारकडे जेव्हा पॉवर ट्रान्सफर केली जाते, तेव्हा हे ट्रान्सफर ऑफ पॉवर हे नेहमी लोकशाहीमध्ये स्मूथली झालं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या अडथळे यायला नको, हिंसाचार व्हायला नको आणि तो खरा लोकशाहीचा आत्मा आहे. तो लोकशाहीचा गाभा आहे. त्याला कोर असं आपण म्हणतो. आणि आपण भारताचं उदाहरण यासाठी मी आवर्जून देईन, की भारतामध्ये भारताची लोकशाही ही खऱ्या अर्थाने म्हणजे जरी आपल्या लोकशाहीला 70 वर्ष झालेले असले आणि अमेरिकेची लोकशाही 250 वर्ष जुनी असली, तरी देखील आज आपली लोकशाहीचा जो भक्कम पाया आहे, म्हणजे जवळपास पंडित जवाहरलाल नेहरूंपासून तर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत आपल्याकडे सत्तेच्या हस्तांतरणाला कधीही अडथळा निर्माण झाला नाही. अशा स्वरूपाचे कोर्ट मॅटर्स कधी झाले नाही. कधी मोठ्या प्रमाणावरचा हिंसाचार हा झालेला नाहीये. तर सत्तेचं ट्रान्सफर हे भारतामध्ये स्मूथली झालेलं आहे. परंतु या अनुषंगाने अमेरिकेच्या एकूणच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक पद्धतीतील अनेक मोठे दोष हे समोर आलेले आहेत. अमेरिका ही जगातली सगळ्यात जुनी लोकशाही, जगातली मोठी लोकशाही. किंबहुना अमेरिका इतर देशांमधल्या लोकशाही शासनाविषयी अत्यंत संवेदनशील अशा स्वरूपाचा असतो. म्हणजे इतर देशांमध्ये लोकशाही आहे की नाही, त्यांच्याकडे स्थैर्य आहे की नाही, त्यांच्याकडे निवडणुका या फ्री आणि फेअर होतात की नाही, ट्रान्सपरंट पद्धतीने होतात की नाही, याविषयी अमेरिका सातत्याने संवेदनशील असतो. एवढंच नाहीये, तर ज्या देशांमध्ये अशा स्वरूपाच्या निवडणुका होत नाहीत, त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध लावणं, व्यापारी निर्बंध लावणं, त्यांना शस्त्रास्त्र न देणं, अशा स्वरूपाचे वेगवेगळे कायदे हे अमेरिकन काँग्रेसमध्ये केलेले आहेत. परंतु आज आपल्याला असं दिसून येते, की याच अमेरिकेमध्ये ट्रान्सफर ऑफ पॉवर हे स्मूथली होत नाहीये आणि हे केवळ आत्ता घडत नाहीये. ती ही अमेरिकेची तिसरी निवडणूक आहे, ज्याच्यामध्ये अशा स्वरूपाचे प्रॉब्लेम निर्माण झालेत. 2000 मध्ये अशाच प्रकारचा वाद हा झालेला होता. त्यानंतर 2016 मध्ये हिलरी क्लिंटन आणि ट्रम्प यांच्यामधली निवडणूक देखील कोर्टामध्ये गेलेली होती. ज्यामध्ये हिलरी क्लिंटन यांना पॉप्युलर वोट्स ट्रम्पपेक्षा खूप पटीने जास्त होते. परंतु ट्रम्प यांना इलेक्ट्रल कॉलेजमध्ये 304 हे इलेक्टरचं समर्थन मिळाल्यामुळे ट्रम्प हे विजय घोषित करण्यात आले. आणि आता ही तिसरी निवडणूक आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गोंधळ निर्माण झाला. ट्रम्प यांना न्यायालयाकडे जाण्याची त्यांना मुभा कशा पद्धतीने मिळते? कारण ती यासाठी मिळते, वाव यासाठी मिळतो, की अमेरिकेच्या एकूणच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक पद्धती सदोष आहे. त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. वर्षानुवर्ष ही प्रक्रिया चालत आलेली आहे. विशेष म्हणजे आपण असं बघतो, की हे इलेक्टोरल कॉलेज आहे. म्हणजे खरं तर सत्ता अनेक देशांमध्ये राष्ट्राध्यक्ष ही पोस्ट आहे. जसं फ्रान्समधला राष्ट्राध्यक्ष हा प्रत्यक्ष लोकांकडून निवडला जातो. अनेक देशांमधनं राष्ट्राध्यक्ष लोकांकडून निवडले जातात. परंतु अमेरिकेमध्ये याच्यामध्ये आणखीन एक मजेची बाजू त्यांनी केली आणि ते म्हणजे इलेक्टोरल कॉलेज टाकलेलं आहे. आता हे जे इलेक्टोरल कॉलेज आहे, या इलेक्टोरल कॉलेजमध्ये 538 ही त्याची सदस्य संख्या आहे. अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत, त्यांची विभागणी 435 जिल्ह्यांमध्ये केली गेली आहे आणि हे 435 जिल्हे त्याचप्रमाणे सिनेटचे जे 100 सदस्य आहेत ते त्याच्यात ऍड केले आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाचे 3 केले. ते एकूण 538 होतात. पण याच्यामध्ये देखील अनेक मजेशीर बाबी आहेत. म्हणजे जरा विनर्स टेक्स ऑल असा सारखा प्रकार आहे. उदाहरणार्थ आपण टेक्सास फ्लोरिडा हे राज्य घेतलं, तर फ्लोरिडामध्ये 29 इलेक्टर्स आहेत. जर त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना 15 इलेक्टरचं समर्थन मिळालं, तर उरलेले जे 14 इलेक्टर्स आहेत, जे डेमोक्रॅटिक पक्षाचे असतील, त्यांचं देखील समर्थन हे किंवा त्यांच्या देखील सीट्स ह्या ट्रम्प यांना मिळतात. अशा प्रकारच्या काही बाबी आहेत. खरं तर इलेक्टोरल कॉलेजची हा प्रथा का आणण्यात आली? की यासाठी आणण्यात आली, की अमेरिकेमध्ये कुठेतरी सुप्त भीती ही अमेरिकेमध्ये होती आणि ती सुप्त भीती अशी होती, की कदाचित तिथले कृष्णवर्णीय एकत्र येतील आणि ते पॉप्युलर वोट टाकून एखाद्याला प्रेसिडेंट म्हणून निवडले जाईल. म्हणून पॉप्युलर वोटच्या माध्यमातून प्रेसिडेंट निवडला जाऊ नये, तर मध्ये कुठेतरी एक रायडर असला पाहिजे आहे.
अशा दृष्टिकोनातून इलेक्टोरल कॉलेज टाकण्यात आलं. पण त्याच्यामध्ये देखील अनेक गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जेरिमेंटरिंग सारखे ज्याला आपण अत्यंत नकारात्मक दृष्टिकोनातून बघतो. म्हणजेच काय उमेदवार हे आपल्या मनाप्रमाणे मतदारसंघाचा आकार, रचना त्याबरोबर बदलू शकतात. हा प्रकार आहे. त्यांच्याकडे वोटिंगच्या संदर्भामध्ये देखील अनेक आपल्याकडे जसं 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली आणि आपल्याकडे सार्वत्रिक मतदानाचा अधिकार सर्वांना दिला गेला. ज्याला युनिव्हर्सल फ्रँचाइज असं आपण म्हणतो. तसा प्रकार अमेरिकेमध्ये घडलेला नाहीये. तिथं कृष्णवर्णीय असतील, महिला असतील किंवा एकूणच मतदान प्रक्रिया ही कंडिशनल होती. अशा अनेक त्रुटी, अनेक दोष या अमेरिकेच्या पूर्णपणे इलेक्शन पद्धतीमध्ये आहेत, राष्ट्राध्यक्ष निवडणूक पद्धतीमध्ये आहेत. आणि आता काय व्हायला लागलंय, की पूर्वी पण हे दोष होते. परंतु आता ज्या पद्धतीने सोशल मीडिया आहे, टेक्नॉलॉजी आहे, या सगळ्या गोष्टींमुळे आणि ज्या पद्धतीने अमेरिकन समाज हा विभागला गेलेला आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी उफाळून बाहेर येत आहेत, जगापुढे मांडल्या जात आहेत. आणि आता तर खरं अशा काही अभ्यासक असाही दावा करत आहेत, की जो अमेरिका इतर देशांमध्ये लोकशाही नाही म्हणून त्यांना शिक्षा करतो. आता खरं तर अमेरिकेला जगातील लोकांनी एकत्र येऊन शिक्षा करण्याची वेळ आली आहे की काय? अशा प्रकारची भाषा देखील काही अभ्यासक ते आता वापरायला लागलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेमध्ये खरं तर इलेक्ट्रोल रिफॉर्म्स होणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी भारताचा अत्यंत आदर्श ती भारतामधली निवडणूक प्रक्रिया आहे, त्याचं अनुकरण करायला हवं. अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याचे निवडणुकीच्या संदर्भातले नियम वेगळे आहेत. मतदान आपल्याकडे जसं सकाळी 9:00 ला सुरू झालं, तर संध्याकाळी 5:00 ला जर संपण्याची वेळ असेल, तर ते सगळ्या भारतभर 5 वाजता बंद होणार आहे. त्याचप्रमाणे मतमोजणी असेल, त्या मतमोजणीचे दिवस ठरलेले असतात. त्यानुसारच होणार आहे. अमेरिकेमध्ये मतमोजणी ही 31 डिसेंबर पर्यंत चालू असते. अनेक राज्यामध्ये मतमोजणीचे नियम हे वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचं हेच मागणं होतं, की तुम्ही 24 तासाच्या आत निकाल लावा. परंतु 24 तासाच्या आत निकाल लागणं शक्य नाहीये. कारण प्रत्येक वोट हा काउंट केला जातो आणि तो मॅन्युअली काउंट केला जातो आणि प्रत्येक राज्यामध्ये पोस्टल बॅलेट काउंट करण्याची जी प्रक्रिया आहे, ती सुरू होण्याचा देखील जो काळ आहे, तो वेगवेगळा आहे. काही जणांनी सुरू केलंय, काही जण हळू सुरू करतात. त्यामुळे ही प्रक्रिया 2 महिने चालते. आणि त्यामुळे याच्यामध्ये अनेक दोष आता याच्या संदर्भातले ऑब्जेक्शन्स आता घेतले जात आहेत. त्यामुळे अमेरिकेमध्ये खरं तर इलेक्ट्रोल रिफॉर्म्स करण्याची गरज आहे. याचं कुठेतरी या सगळ्यांचं जो गाभा आहे किंवा दोष आहे अमेरिकेच्या राज्यघटनेला जातो. बघा अमेरिकेची जी राज्यघटना आहे, ही जगामध्ये परिदृढ राज्यघटना रिजिड कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखली जाते. परिदृढ राज्यघटना म्हणजे अशी राज्यघटना की जी काळानुसार बदलत नाही आणि ज्याच्यामध्ये बदल करणं अत्यंत अवघड असतं. अमेरिकन राज्यघटनेमध्ये 250 वर्षांमध्ये केवळ 27 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. आपण भारताचं बघितलं तर भारताची राज्यघटना ही लवचिक राज्यघटना आहे. ज्याप्रमाणे जशा पद्धतीने बदल होत जातात, समाज बदलत जातो, नवीन आव्हानं येत जातात. त्यानुसार भारतीय राज्यघटना ह्या नवीन समस्यांना, नवीन आव्हानांना आपल्यामध्ये समावेश करून घेते आणि त्यानुसार घटना दुरुस्तीची प्रक्रिया ही लवचिक असल्यामुळे आपल्याकडे ते चेंजेस आपण ऍक्सेप्ट करतो. अडॅप्टेबल आपण त्याच्यासाठी आहोत. हा प्रकार अमेरिकेमध्ये नसल्यामुळे अमेरिकेमध्ये त्याच गोष्टी अजूनही चालू आहेत. जसं गन लॉ. हा गन लॉ अमेरिकेमध्ये 200-250 वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेमध्ये पोलीस व्यवस्था नव्हती, आर्मी नव्हती, तेव्हा प्रत्येक माणसाला स्वतःच्या रक्षणासाठी बंदूक वापरण्याचा अधिकार देण्यात आला. अहो, पण तेव्हापासून चाललं कारण अमेरिकेकडे आता तुमच्याकडे त्यांच्याकडे नॅशनल गार्ड्स आहेत, त्यांच्याकडे पोलीस फोर्स आहे, त्यांच्याकडे आर्मी आहे. पण अजूनही गन लॉ हा अमेरिकेमध्ये काढला गेलेला नाहीये. आणि त्याचा हिंसाचार आपण नेहमी वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. लहान-लहान मुलं कॉलेजेसमध्ये, पब्लिक प्लेसेसमध्ये गन फायर करतात आणि त्याच्यामध्ये निष्पाप लोकं मारली जातात. एवढा कठीण प्रकरण असून सुद्धा अमेरिकेमध्ये अजूनही बंदूक वापरण्याचा जो अधिकार लोकांना दिला गेला तो काढून टाकण्यात आलेला नाहीये. कारण त्यांची राज्यघटनाच मुळात परिदृढ आहे. त्यामुळे ह्या सगळ्या दोषांचा त्याच्या संदर्भात आत्मपरीक्षण करणं हे अमेरिकेसारख्या महासत्तेने अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय ते इतरांपुढे ज्या पद्धतीचं रोल मॉडेल म्हणून अमेरिका स्वतःला प्रोजेक्ट करत असती, तशा पद्धतीने होणार नाही. जी अमेरिकेची सुप्रिमसी आहे, सर्वोच्च स्थान जे त्यांना टिकून ठेवायचं असतं सातत्याने, ते टिकून ठेवायला निश्चितपणे आव्हानं निर्माण होतील आणि एवढ्या महासत्तेचं ज्याला आपण हसू होणं असं म्हणतो, तसाच प्रकार हा आता एक पद्धतीने झालेला आहे, असं आपल्याला दिसून येतं. पण शेवटी बायडन यांची आता घोषणा झालेली आहे. विशेष म्हणजे जरी हे कोर्ट मॅटर झालं, तरी ह्या कोर्टमध्ये बायडन कारण 270 चा टप्पा त्यांनी क्रॉस केलेला असल्यामुळे तसं टेक्निकली त्यांना अडवणं खूप अवघड जाणार आहे. ट्रम्प त्यांच्याकडनं प्रयत्न करतीलही, पण प्रयत्न करून त्यांना फार यश येईल असं मला वाटत नाही. त्यामुळे आपण बायडन आता अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष हे गृहीत धरून त्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरती आणि जगावरती कशा पद्धतीने परिणाम होईल याचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत. विशेष म्हणजे जर आपण जगाच्या दृष्टिकोनातून विचार केला,
तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, की गेल्या 30 वर्षांपासून अमेरिका म्हणजे 30 वर्षांपासून मी यासाठी म्हणतो, की शीतयुद्धोत्तर काळातलं अमेरिकेचं परराष्ट्र धोरण आणि शीतयुद्धोत्तर काळातली अमेरिकेची जागतिक राजकारणातली भूमिका. जर त्या दृष्टिकोनातून विचार केला, तर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे 3 प्रमुख उद्दिष्ट राहिलेले आहेत. आणि मग बिल क्लिंटन पासनं तर अगदी बराक ओबामांपर्यंत, कारण डोनाल्ड ट्रम्पच्या काळात ही प्रक्रिया खंडित झाली. म्हणून मी म्हणतो बराक ओबामांपर्यंत अमेरिकाचे 3 परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट काय राहिलेले आहेत? तर पहिलं जे राहिलेलं आहे, ते म्हणजे ग्लोबल बॅलन्स ऑफ पॉवर आणि रिजनल बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन ठेवायचा. म्हणजे अमेरिका बघतो आपण, की अनेक उपखंडांमध्ये, खंडांमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप हा सातत्याने चालू असतो. म्हणजे मग तो अगदी आशिया प्रशांत क्षेत्र असेल, साउथ चायना सी असेल, इंडियन ओशन असेल, सेंट्रल एशिया असेल, गल्फ एरिया असेल, या सगळीकडे युरोप असेल, त्या ठिकठिकाणी आपण अमेरिकेचं इंटरव्हेन्शन आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इंटरव्हेन्शन आहे. ते सातत्याने होतं. कारण अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा मुख्य उद्देश आहे, की प्रत्येक रिजनमध्ये एक प्रगतीचा समतोल हा साधला जावा. कारण तो समतोल जर साधला गेला नाही, तर अमेरिकेचे जे ट्रेड इंटरेस्ट आहे, त्याला चॅलेंज निर्माण होतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं, तर आखाती प्रदेशामध्ये सद्दाम हुसेन याची सत्ता ज्या पद्धतीने वाढत होती, त्या पद्धतीने सद्दाम हुसेनमुळे आखातामधला जो बॅलन्स होता, तो डिस्टर्ब होत होता. आणि त्यामुळे त्यांनी तिथं सद्दाम हुसेनला कसं पदावरनं दूर करता येईल इराकमधनं याचा विचार केला. त्यासाठी दुसरं खाडी युद्ध झालं आणि सद्दाम हुसेन हा बाजूला सारला गेला. आता त्यांच्या दृष्टिकोनातून इराण हा अशाच पद्धतीने हा समतोल बिघडवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून अमेरिका इराणला टार्गेट करणं, त्यांना रोक स्टेट ठरवणं, त्यांना आयसोलेट करणं असा प्रकार करत असतो. हाच प्रकार आता चीनच्या बाबतीमध्ये होतोय. चीनकडनं देखील रिजनल बॅलन्स ऑफ पॉवर जो आहे आशियामधला, मग तो साउथ चायना असेल, एशिया पॅसिफिक असेल, इंडियन ओशन असेल, हा डिस्टर्ब व्हायला लागला. त्यामुळे अमेरिकेने आपलं लक्ष आता चीनकडे केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे, की रिजनल आणि ग्लोबल बॅलन्स ऑफ पॉवर हा मेंटेन ठेवणं आणि त्यासाठी अमेरिकेचं इंटरव्हेन्शन होत गेलेलं आहे. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, की अमेरिकेचे मिलिटरी बेसेस हे जगभर पसरलेले आहेत. अमेरिकेचे सैन्य आहेत. अनेक ठिकाणी आपण बघतो जपानचा ओकिनावा बेटावरती पण अमेरिकेचं सैन्य मोठ्या प्रमाणावरती आहे. अमेरिकेला त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती खर्च देखील करावा लागतो आणि त्यामुळे ज्यावेळेला 2016 ची निवडणूक झाली, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रश्न उपस्थित केला, की अमेरिकेला काय गरज आहे, की जपानच्या मध्ये काय चाललंय, की साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरियामधला वाद काय आहे? याविषयी अमेरिकेने कशाला विचार करायचा? अमेरिकेने तिथं पैसा कशाला खर्च करायचा? अमेरिकेने रिजनल बॅलन्स ऑफ पॉवर का मेंटेन ठेवायचा? तर अमेरिका त्याच्याविषयी विचार करणार नाही. ह्या राष्ट्रांनी आपापली सुरक्षा स्वतः सांभाळावी. अमेरिका तिथनं विथड्रॉ होणार आणि अमेरिका केवळ स्वतःविषयी विचार करणार. अमेरिका फास्ट याचाच फक्त विचार केला जाईल. अशा प्रकारचं त्यांनी अपील लोकांना केलं आणि त्याच्या आधारावरती 2016 मध्ये ते निवडून आले. नंतर त्यांनी त्या गोष्टीला खंडित केलं. त्याच्याकडे मी नंतर येईल. पण हे पहिलं उद्दिष्ट झाल्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे टू प्रमोट द डेमोक्रसी. डेमोक्रसीचा किंवा लोकशाहीचा प्रसार हा सगळ्या देशांमधनं झाला पाहिजे. या संदर्भामध्ये अमेरिका संवेदनशील आहे. आणि तिसरं आहे टू प्रमोट कॅपिटॅलिझम. आता हा भांडवलवाद यासाठीच अमेरिकेला प्रमोट करायचा आहे, की आपण बघतो की अमेरिकेच्या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, पण अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि अमेरिकेचं वाणिज्य धोरण हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा फार महत्वाचं उद्दिष्ट जसं त्यांचे सामरिक हितसंबंध जोपासणं, तसं अमेरिकेचे वाणिज्य हितसंबंध जोपासणं हा देखील त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट आहे. आणि त्या दृष्टिकोन ते गो हँड इन हँड म्हणजे ह्या दोन्ही एकत्रितपणे जाणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे आपण असं बघतो, की अनेकदा असं म्हटलं जातं, की ज्या वेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये येतात, तेव्हा ते एखाद्या सेल्समन सारखे येतात. खुद्द बराक ओबामा ज्यावेळेला मुंबईला आले होते, त्यावेळेला त्यांनी स्वतः ही गोष्टीचं वक्तव्य केलं होतं, की मी एका सेल्समन सारखं भारतामध्ये आलेलो आहे. कारण आज भारताची बाजारपेठ जवळपास 45 कोटी मध्यमवर्गीयांची बाजारपेठ आज जगातल्या प्रत्येक राष्ट्राला पाहिजेल आहे. कारण ही इतकी मोठी मार्केट आहे, की या मार्केटमध्ये प्रतिवर्षी 15 अब्ज डॉलर्सचे होम अप्लायन्सेस विकले जातात. आज चीनचे 80% एसीज हे भारतामध्ये विकले जातात. इतकं प्रचंड मोठं हे मार्केट आहे आणि हे मार्केट सगळ्यांना पाहिजेल आहे. हे अमेरिकेला देखील हे मार्केट पाहिजेल आहे. मग ते आपलं डिफेन्सचं मार्केट असेल किंवा मग आपलं एकूणच भारताची जी बाजारपेठ आहे, यासाठी ते प्रयत्नशील असतात. तसाच प्रकार हा अमेरिकेचा आहे आणि त्यासाठी ते सातत्याने अर्थव्यवस्था कशाप्रकारे उदारीकरण त्याचं होईल, त्याचं खाजगीकरण कसं होईल, याला प्रमोट कसं करता येईल आणि मग यासाठी ते वर्ल्ड बँकला आणि IMF ला हाताशी धरतात. आणि मग त्यांच्याकडनं जशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स येतात त्यानुसार अनेकदा अमेरिका आपल्या धोरणाची अंमलबजावणी करत असतो. परंतु हे जे धोरण होतं अमेरिकेचं, जे बिल क्लिंटन पासनं तर बराक ओबामांपर्यंत त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात सातत्य होतं.
आता एक बाब आणखीन आपण अमेरिकेच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, की जसं भारतामध्ये सत्तांतर झालं, म्हणजे युपीए कडनं एनडीएकडे सत्ता गेली, तर परराष्ट्र धोरणामध्ये तात्काळ बदल होतात. मोठे बदल होताना दिसून येतात. परंतु तसा प्रकार हा अमेरिकेमध्ये नाहीये. अमेरिकेमध्ये परराष्ट्र धोरणाच्या बाबतीचं मध्ये एक बाब लक्षात घ्या, की तिथं परराष्ट्र धोरणाचं संस्थीकरण, इन्स्टिट्यूशनलायझेशन झालेलं आहे. आणि त्यामुळे तिथं अनेकदा ड्रास्टिक चेंजेस होत नाहीत. म्हणजे आता बायडन आलेत, याचा अर्थ ते चीनशी डायरेक्ट मैत्री करतील, असा प्रकार घडणार नाही. किंवा त्यांचे इस्लामिक जगताशी अगदी जुळवून घेतील, असाही प्रकार होणार नाही. किंवा अगदीच ज्या पद्धतीने ट्रम्पला भारताला समर्थन दिलंय चीनच्या विरोधात, ते तात्काळ काढून टाकतील, असाही प्रकार घडणार नाही. त्यामुळे एक बाब आपण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, की अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष जरी बदलला, तरी परराष्ट्र धोरणामध्ये फारसे बदल घडून येत नाहीत. आता जे काही धोरणात्मक मुद्दे आहेत, ज्याचा उल्लेख मी आता केलेला होता, पण ट्रम्प यांनी या सगळ्या गोष्टींना मुरड टाकण्याचा प्रयत्न केला. आणि ते यासाठी केला, की ट्रम्पची वागण्याची एक वेगळी पद्धत होती. ट्रम्प हा एक रिअल इस्टेट मधला पण व्यक्ती होता, तो रियालिटी शो मधला पण व्यक्ती होता आणि त्याची एक वागण्याची, ट्रान्झॅक्शन करण्याची एक वेगळी पद्धत होती. आणि लक्षात घ्या, की असं जरी असलं तरी निवडणुकीच्या पूर्वी अनेक अमेरिकेच्या प्रसार माध्यमांचं हे प्रोजेक्शन होतं, प्रेडिक्शन होतं, की डोनाल्ड ट्रम्पच्या विरुद्ध सगळा अमेरिका आहे. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना या वेळेला 100 सुद्धा इलेक्टर्सचा सपोर्ट मिळणार नाही. बायडेन हे डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव करतील. परंतु तसं न होता डोनाल्ड ट्रम्प यांना जवळपास 213 इलेक्टरचं समर्थन मिळालंय. याचा अर्थ असा होतो, की अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पने आपली स्वतःची मोठी कॉन्स्टिट्युएन्सी तयार केली आहे. त्यांनी अमेरिकेमध्ये ट्रम्प यांना लाईक करणारा एक फार मोठा वर्ग आहे. आणि नेमका हा वर्ग कोणता आहे? तर अमेरिकेच्या बाबतीमध्ये एक बाब आहे, म्हणजे आपण जे अमेरिकेला महासत्ता म्हणतो, तर थोडीशी अमेरिकेची समाज रचना जर आपण बघितली, तर अमेरिकेचा ईस्टर्न कोस्ट आणि अमेरिकेचा वेस्टर्न कोस्ट हे दोन जे आहेत ते अत्यंत प्रगत आहेत. आणि खरी प्रगती या दोन कोस्टल एरियामध्येच झालेली आहे. ते शिक्षणाचं क्षेत्र आहे, उद्योगधंद्याचं क्षेत्र आहे. पण जर आपण ह्या दोन कोस्टल मधला जो मधला अमेरिका आहे, ज्याला कॉन्टिनेंटल अमेरिका म्हटलं जातं, तिथं तुलनात्मक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात गरिबी आहे, तिथं बेकारी आहे, तिथं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. आणि हा जो कॉन्टिनेंटल बेल्ट आहे, ह्याच कॉन्टिनेंटल बेल्टला बायबल बेल्ट असं देखील म्हटलं जातं. आणि या ठिकाणी बऱ्यापैकी कन्झर्वेटिव्ह इव्हॅन्जेलिस्ट ख्रिश्चन लोकांचं बहुमत आहे, प्राबल्य आहे. आणि हा ट्रॅडिशनली रिपब्लिकन पक्षाची कॉन्स्टिट्युएन्सी राहिलेली आहे. आणि ज्या वेळेला रिपब्लिकन पक्ष हा क्रायसिसमध्ये येतो, त्या वेळेला बायबल बेल्टमधनं किंवा कॉन्टिनेंटल अमेरिकेमधनं रिपब्लिकन पक्षाला मोठ्या प्रमाणावरती मतदान झालेलं आहे. म्हणून आपण असं बघतो, की जे पोस्टल बॅलेट झालं 9.5 कोटी, हे प्रामुख्याने डेमोक्रॅटिक पक्षाला गेलेलं होतं. परंतु तशा जेव्हा हिंट्स मिळाल्या किंवा तशा स्वरूपाचे काही गोष्टी या रिपब्लिकन पक्षाला कळल्या, तेव्हा ज्या पद्धतीचं अपील केलं गेलं, त्यानुसार इलेक्शन म्हणजे 3 नोव्हेंबरला जे मतदान झालं, ते बहुसंख्य मतदान हे रिपब्लिकन पक्षाला गेलेलं होतं. आणि अनेक ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांची लीड होती. पण जसं पोस्टल बॅलेट काउंट करायला सुरुवात झाली, डेमोक्रॅटिक पक्षाने लीड घेतलेली होती. याचाच अर्थ असा, की पुन्हा एकदा हा कॉन्टिनेंटल बेल्ट ट्रम्प यांच्या मदतीला आलेला होता. ओके. त्यामुळे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, की हा अमेरिका फर्स्टचा जो नारा डोनाल्ड ट्रम्पचा होता, की अमेरिका फक्त स्वतःविषयी विचार करेल. आणि म्हणून त्यांनी अनेक मल्टीलॅटरल अग्रीमेंट्स मधनं स्वतःचं अंग काढून घेतलं अमेरिकेचं. ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप मधनं माघार घेतली. त्यांनी युनायटेड नेशन जे विश्व आरोग्य संघटनेतनं त्यांनी माघार घेतली. युनेस्को मधनं माघार घेतली. ह्युमन राईट काउन्सिलला त्यांनी सांगितलं. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मधनं इशारा दिला, म्हणजे अजून ऑफिशियली नाही घेतली, पण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला अमेरिका अजिबात मानत नाहीये. तर अनेक बहुराष्ट्रीय करारातनं डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतली. त्याचप्रमाणे जो बराक ओबामांच्या काळामध्ये इराण बरोबर जो एक सिव्हिल न्यूक्लिअर अग्रीमेंट झाला होता, त्याच्यातनं त्यांनी माघार घेतली. आणि त्यांची एक वागण्याची पद्धत होती. त्यामुळे त्यांच्याकडे आपण बघतो, की त्यांचे सल्लागार सारखे बदलायचे, त्यांचे मंत्रिमंडळातले मंत्री सारखे बदलायचे. आणि तो व्यक्ती म्हणजे अनेकदा असं म्हटलं जायचं, की त्यांना रात्री 3-4 वाजता जाग येते आणि मग ते त्यांना स्वप्न पडतं. ते ट्विटरच्या रूपाने ते जगापुढे आणतात. अनेकदा ट्विट करणं म्हणजे एक वेगळा पायंडा मोडून वागणारा अशा स्वरूपाचा राष्ट्राध्यक्ष होता. पण त्यांच्या ह्या वागण्याच्या पद्धतीमुळे, त्यांच्या अहंकारामुळे म्हणा, या सगळ्यांमुळे फार मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेमधल्या देखील कृष्णवर्णीय असतील, महिला असतील, या दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे ट्रम्प, बायडेन यांना जो मतदार देणारा वर्ग आहे, त्याच्यापैकी कृष्णवर्णीय, महिला आणि तरुण वर्ग हा बायडेनच्या पाठीशी उभा राहिलेला होता. आणि त्या मानाने जो वयस्कर वर्ग आहे आणि जे ज्याला आपण म्हणतो की सीझन्ड किंवा जे अत्यंत कन्झर्वेटिव्ह मधले आहेत, यांनी ट्रम्पला पाठिंबा दिल्याचं आपल्याला दिसून येतं. आता मुळात मुद्दा असा आहे, की हा जो ट्रम्पच्या जी धोरणं होती, जागतिक राजकारणापासून स्वतःला बाजूला करणं आणि अमेरिका फर्स्ट विषयी केवळ विचार करणं,
आता प्रश्न असा आहे, की बायडन हे ट्रम्पचे धोरणं पुढे नेतील का? हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामुळे आयसोलेशन ज्याला आपण म्हणतो, की अलिप्त राहणं किंवा इन्व्हॉल्वमेंट, इंटरव्हेन्शन अशा पद्धतीने बायडन करतील. तर बायडनला याच्यामध्ये एक समतोल साधावा लागणार आहे. कारण हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे, की आता ज्या अनेक संस्था ज्या अमेरिकेच्या आर्थिक मदतीवरती चालणाऱ्या होत्या. फॉर एक्झाम्पल विश्व आरोग्य संघटना आहे. त्याच्यात अमेरिका मोठा डोनर आहे. तिथं अमेरिकेला ती मदत करावी लागते. युनायटेड नेशनला देखील अमेरिकेकडनं मोठी आर्थिक मदत मिळते. ज्या गोष्टीवरती ट्रम्पनी हात आखडता घेतला होता. तर मला असं वाटतं, की बायडनच्या काळामध्ये हे जे ट्रम्पच्या पॉलिसीज आहेत याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल. त्यातला पहिला बदल दिसेल, की अमेरिकेने ज्या मल्टीलॅटरल एग्रीमेंट्स मधनं पूर्णपणे माघार घेतलेली होती, तिथं अमेरिकेची इन्व्हॉल्वमेंट काही प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरं असं आहे, की मायग्रंटच्या संदर्भामध्ये ट्रम्प यांचं धोरण अत्यंत अतिरेकी स्वरूपाचं होतं. विशेष करून मुस्लिम मायग्रंटच्या संदर्भामध्ये त्यांचे विचार हे निश्चितपणे अतिरेकी स्वरूपाचे होते. या मायग्रंटच्या पॉलिसीच्या संदर्भामध्ये बायडन हे थोडी सॉफ्ट स्टँड घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मुळात प्रश्न निर्माण होतो, तो असा आहे, की तो चीन संदर्भामधला. आपण लक्षात ठेवा, की चीनच्या संदर्भातलं अमेरिकेचं धोरण हे फार महत्वाचा बाब असणार आहे. कारण तो अमेरिकेच्या इलेक्शन मधला प्रचारातला देखील फार महत्वाचा भाग होता. कारण बहुसंख्य अमेरिकन कोरोनासाठी चीनला जबाबदार धरतात. आणि आज अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची जी वाताहत लागलेली आहे. आपण हेही लक्षात ठेवा, की 6 महिन्यापूर्वी जेव्हा कोरोनाचा प्रसार अमेरिकेत झाला नव्हता, त्यावेळेला अमेरिकेची अर्थव्यवस्था तुलनात्मकदृष्ट्या चांगल्या स्थितीमध्ये होती. बेरोजगारी एवढी नव्हती, पण कोरोनाने सगळी वाताहत लागली. आज 4.5 कोटी लोकं अमेरिकेमध्ये बेरोजगार आहेत. जीडीपीचा ग्रोथ रेट हा डाऊन झालेला आहे. त्यामुळे आपल्याला चायनाविषयी अमेरिका काय धोरण घेतं, हे आपल्यासाठी देखील अत्यंत महत्वाचं आहे. परंतु मला असं वाटतं, की बायडन चायना संदर्भात ट्रम्पचं जे धोरण आहे, त्याच्यामध्ये फारसा बदल करणार नाही. त्याचं कारण असं आहे, की डेमोक्रॅटिक पक्षाचं म्हणजे यापूर्वी बराक ओबामा जेव्हा होते, त्यांनी देखील चीनला एक महत्वाचं चॅलेंज हे मानलेलं होतं आणि त्यामध्ये चीनचा एकूणच जो विस्तार आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये होतोय, त्याला रोखण्यासाठी बराक ओबामा यांनी 2009 आणि 10 मध्ये पिव्हॉट टू एशिया नावाचं एक महत्वाकांक्षी धोरण आखलं होतं, ज्याच्या अंतर्गत अमेरिकेच्या नौदलापैकी जवळपास 30% नौदल ते आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये आणलं जाणार होतं. परंतु त्यांची योजना पूर्ण होऊ शकली नाहीये. कारण नंतर मग अमेरिकेमध्ये इतरही इश्यूज होते, इलेक्शन झाल्या, ट्रम्प पुन्हा आले आणि त्यामुळे ही योजना झाली नाही. पण बायडन कदाचित ह्या योजनेला पूर्णरूप देऊ शकतात. दुसरं असं आहे, की अमेरिकेमध्ये एकूणच अमेरिकन जनतेची एक मानसिकता आहे. कारण अमेरिका दुसऱ्या महायुद्धानंतर सातत्याने सर्वोच्च स्थानावरती राहत आलेला. अमेरिका फर्स्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये देखील तो सर्वोच्च स्थानावरती आहे. आता कुठेतरी चीन अमेरिकेला टक्कर देतोय, चॅलेंज देतोय आणि त्यामुळे असं घडतंय, की चीन हा नंबर 1 ला जातोय आणि अमेरिका नंबर 2 ला जातोय. हा धक्का अमेरिकन जनता पचवू शकत नाही. त्यामुळे त्यांना अमेरिका नेहमी फर्स्टच पाहिजेल आहे. त्यामुळे चीनचं जो आव्हान आहे, ते निश्चितपणे बायडन यांच्या काळामध्ये देखील अशाच स्वरूपाने टिकून राहणार आहे. चीनचा बंदोबस्त करण्यासाठी ज्या पद्धतीच्या अलाइनमेंट्स त्यांना करावे लागणार ते नक्की करतील. महत्वाचं उदाहरण म्हणजे क्वाडचं असेल. डोनाल्ड ट्रम्प आणि विशेष करून डोनाल्ड ट्रम्प यांचे दूत म्हणून पॉम्पिओ हे त्यांचे जे परराष्ट्र मंत्री होते, त्यांनी क्वाडची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यामध्ये प्रचंड ताकद लावली, मेहनत लावली होती. आणि 2009 मध्ये क्वाड ही एक संकल्पना अस्तित्वात आली, परंतु त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं. परंतु त्याला मूर्त रूपामध्ये आणण्याचं श्रेय जातं पॉम्पिओना आणि डोनाल्ड ट्रम्पना. आणि ही क्वाड ज्याच्या आता मलबार नॅव्हल एक्सरसाइजेस जे सुरू होत आहेत, ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि भारत हे चौघांच्या पण नेव्हीज या किंवा नौदल त्यांचा भाग घेत आहे. हा चीनसाठी एक फार मोठा इशारा असणार आहे. हा चीनसाठी एक मोठं डेटरन्स असणार आहे, प्रतिरोधनाचं साधन असणार आहे. त्यामुळे क्वाडला देखील बायडन हे सुदृढ करण्याचा प्रयत्न करतील. निश्चितपणे त्याचा होईल. दुसरं असं आहे, की जर आपण इस्लामिक जगताविषयी विचार केला, तर बायडन यांचं एकूणच जो स्टँड आहे इस्लामिक जगताविषयीचा, कारण ट्रम्प यांनी तो बदललेला होता. अमेरिकेचा आतापर्यंतचा इस्लामिक जगताविषयीचा स्टँड असा होता, की इस्रायलला समर्थन देत राहणं. त्याचप्रमाणे जे सुन्नी देश आहेत, त्याच्यामधले जे राजे महाराजे आहेत किंवा तिथले जे राजेशाही आहेत, त्यांना सातत्याने समर्थन देत राहणं आणि तिथला बॅलन्समध्ये आपला ट्रेड इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी, आर्म्स सेल्स प्रोटेक्ट करण्यासाठी, ऑइल प्रोक्युरमेंटसाठी तिथला बॅलन्स हा मेंटेन ठेवत राहणं. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी बदलण्याचा प्रयत्न केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि सुन्नी देश यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यांना इराणच्या विरुद्ध हे त्यांनी नेलेलं होतं. इराणला सैतान किंवा रोग स्टेट हे त्यांनी ठरवलेलं होतं.
मला वाटतं की बायडन याला थोडं बदलण्याचा प्रयत्न करतील आणि जो 2015 मध्ये बराक ओबामांनी इराण बरोबर जो सिव्हिलियन न्यूक्लिअर अग्रीमेंट केला होता, ज्याच्यातनं डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतली होती. मला असं वाटतं की इराण बरोबर त्यांचे टॉक्स परत सुरू होतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा एखादा अग्रीमेंट करून इराणकडनं जे अण्वस्त्रांचा विकास केला जातो त्याच्यावरती निर्बंध आणण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडनं केला जाईल. व्यापाराच्या दृष्टिकोनातून विचार केला तर चीनवरचं जे प्रेशर आहे ते सातत्याने त्यांचं ठेवलंच जाईल. अमेरिका आणि चीन यांच्यातला व्यापार हा $800 अब्ज आहे. त्यापैकी $400 अब्ज तूट आहे आणि तूट चायनाच्या फेवरमध्ये आहे. त्यामुळे चायनाच्या मार्केटमध्ये मॅक्सिमम ॲक्सेस कसा मिळवता येईल, पायरसी कशी रोखता येईल, त्याचप्रमाणे अमेरिकेचा एक्सपोर्ट हा चीनला कसा वाढेल, या दृष्टिकोनातून बायडन देखील निश्चितपणे प्रयत्न करतील. आशिया प्रशांत क्षेत्र जे आहे, हे देखील बायडन यांचं महत्त्वाचं म्हणजे उद्दिष्ट असेल, अटेन्शन असेल, त्या दृष्टीने देखील त्यांचा प्रयत्न हा येत्या काळामध्ये होईल. आपण जर भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की बायडन जरी आले तरी भारतावरती त्याचा फारसा परिणाम होणार नाही. याचं कारण असं आहे, की गेल्या 20 वर्षांपासून आपण बघतो, की अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांमध्ये सातत्याने प्रगती होती आहे. मग अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष हा रिपब्लिकन पक्षाचा असो किंवा डेमोक्रॅटिक पक्षाचा असो, याचा फारसा परिणाम हा भारत-अमेरिका संबंधांवरती होत नाहीये. उदाहरण द्यायचं झालं, तर ज्यावेळेला जॉर्ज बुश ज्युनियर हे रिपब्लिकन पक्षाचे होते. त्यावेळेला भारताबरोबर सिव्हिलियन न्यूक्लिअर अग्रीमेंट झालेला होता. लक्षात घ्या, की अमेरिकेने जगामध्ये केवळ एकाच देशाबरोबर असा अग्रीमेंट केलेला आहे आणि तो भारत आहे. त्यानंतर बराक ओबामा आले. बराक ओबामांबरोबर भारताचा अमेरिकेबरोबरचा व्यापार जो आहे, ते भारताला अमेरिकेकडनं मिळालेल्या व्यापार सूट जे आहे किंवा जो व्हिसाच्या बाबतीमधले इश्यूज असतील, हे सगळे बऱ्यापैकी नॉर्मलाईज झालेले होते. भारताला मोठा ट्रेड ॲक्सेस मिळाला होता. टेक्नॉलॉजी ट्रान्सफरच्या दृष्टीने डिफेन्सच्या बाबतीमध्ये प्रगती झालेली होती. त्याचप्रमाणे दहशतवादाच्या मुद्द्यावरती देखील बराक ओबामा यांनी भारताला उघडपणे समर्थन दिलेलं होतं. मोदी आणि बराक ओबामा यांची पर्सनल केमिस्ट्री ही देखील अत्यंत उत्तम पद्धतीने होती. त्याचप्रमाणे पाकिस्तानमधल्या अनेक दहशतवादी संघटनांना अमेरिकेने त्यांच्याकडची जी दहशतवादी संघटनांची यादी आहे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं होतं. त्यामुळे दहशतवादाच्या मुद्द्यावरती देखील डेमोक्रॅटिक पक्ष किंवा बराक ओबामा भारताच्या बरोबरीने होते. आताही अशाच स्वरूपाच्या पॉलिसीज त्या कंटिन्यू राहणार आहेत. किंबहुना मी असं म्हणेल, की अमेरिकेला आत्तापर्यंत कधी नव्हती, तेवढी प्रचंड गरज ही भारताची लागणार आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण हे आर्थिक आहे. आणि ते आर्थिक कारण कसं आहे? तर गेल्या अनेक वर्षांपासनं अमेरिका चीनवरती ओव्हर डिपेंडंट आहे आपल्या गरजांसाठी. त्याला म्हणतो, की त्यांचं जे परावलंबित्व चीनवरचं आहे, ते इतकं जास्त आहे, इतकं जास्त आहे, की आपण असं बघतो, की तुम्हाला एक साधे उदाहरण मी देतो, की अमेरिकेचा जो नॅशनल फ्लॅग आहे, याचं 100% प्रोडक्शन हे चायनामध्ये होतं. आज अमेरिकेमध्ये ज्या मल्टीव्हिटॅमिन्स वापरल्या जातात, मग ते व्हिटॅमिन ए, बी, सी, डी असेल, याचे जे एपीआय ज्याला ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आपण म्हणतो, जोपर्यंत चायना सप्लाय करत नाही, तोपर्यंत ते अमेरिकेत बनत नाही. संपूर्ण अमेरिकेमध्ये पॉप्युलर असणारा डायट कोक, त्याचे इन्ग्रेडियंट जोपर्यंत चायना पाठवत नाही, तोपर्यंत ते बनू शकत. त्याचप्रमाणे मग Microsoft असतील किंवा Apple असेल, यांचे मोठ्या प्रमाणावरती कच्चा माल असेल, हा चायनाकडनं सपोर्ट केला जातो. यांचे अनेक युनिट्स हे चायनामध्ये आहेत. त्यामुळे अमेरिकेचं इतकी मोठी डिपेंडन्सी, इतकं मोठं परावलंबित्व चीनवरती होतं, की आता असं झालंय, की कोरोनामुळे ही संपूर्ण ग्लोबल सप्लाय चेन ही डिस्टर्ब होऊन गेलेली आहे. आणि अमेरिका आणि चायनाचे प्रॉब्लेम्स इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत, की ते दोघे नवीन शीतयुद्धाच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे अमेरिकेला जर चीनवरचं आपलं परावलंबित्व कमी करायचं असेल, तर त्यांना चीनला पर्याय पाहिजेल आहे. आणि हा पर्याय म्हणून ते कोणाचा विकास करू शकतात, तर ते भारताकडे बघू शकतात. कारण भारत आणि अमेरिकेमधला समान दुवा हा लोकशाहीचा दुवा आहे. त्यामुळे भारताला त्या दृष्टीने ते तयार करू शकतात. सामरिकदृष्ट्या गेल्या 20 वर्षापासून अमेरिका हा भारताला चीनचा काउंटरवेट म्हणून सातत्याने विकसित करतोय. लष्करी क्षेत्रामध्ये पण आपण बघतो, की अमेरिकेची मदत ही भारताला मोठ्या प्रमाणावरती होती आहे. नुकतंच त्यांच्यामध्ये बेका म्हणजे बेसिक एक्सचेंज आणि कॉपरेशन अग्रीमेंट झालेला आहे. त्यानुसार जो सेन्सिटिव्ह जिओस्पॅटियल डेटा आहे, जो उपग्रहांच्या माध्यमातून दिला जातो, तो देखील भारताला मिळणार आहे. त्यामुळे बायडन या कोणत्या गोष्टी डिस्कंटिन्यू करतील असं मला वाटत नाही. आता एक कळीचा मुद्दा येतो, की पाकिस्तान संदर्भात बायडन यांचं धोरण काय असेल? तर मला असं वाटतं, की तसं बराक ओबामा पण पाकिस्तानच्या संदर्भामध्ये फार हार्ड स्टँड म्हणजे जो स्टँड ट्रम्प यांनी घेतलेला होता पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आणि अनेकदा त्यांनी पाकिस्तानला दिली जाणारी अमेरिकेकडनं ती मदत पूर्णपणे थांबवून टाकलेली होती. तसा प्रकार कदाचित हा बायडेन यांच्याकडनं होणार नाहीये. का त्यांना पाकिस्तानला काही आर्थिक मदत लागली किंवा ती लष्करी मदत होत होती.
ही भारताचा विरोध असला तरी काही प्रमाणात बायडनकडनं सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण बायडन त्याच्यामध्ये बॅलन्स तयार करतील अशा स्वरूपाचं वातावरण आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की एकूण भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर फारसा फरक हा बायडन येण्याने होणार नाहीये. किंबहुना आपण असं बघू, की फक्त डोनाल्ड ट्रम्प आणि बायडन मधला फरक काय होता? तर डोनाल्ड ट्रम्प हे सीझन्ड प्लेयर होते आपल्या दृष्टीने. म्हणजे ते ऑलरेडी क्रीजवरती होते. ते बॅटिंग करत होते आणि मग ज्याला आपण म्हणतो, की त्यांच्याबरोबर खेळण्याचा आपल्याला फार चांगला अनुभव होता. बायडन हे नवीन प्लेयर्स आहेत. त्यांना सेटल व्हायला थोडासा वेळ लागेल. भारत त्यांना ओळखण्याची पर्सनल केमिस्ट्री नेत्यांमध्ये तयार होती. ती पर्सनल केमिस्ट्री तयार व्हायला थोडासा अवधी लागणार आहे. परंतु जर धोरणात्मक दृष्टिकोनातून विचार केला, तर फार मेजर बदल हे होणार नाहीयेत. फक्त एक बाब महत्त्वाची आहे, की अमेरिका ट्रम्प यांच्या काळामध्ये जो पूर्णपणे आयसोलेशनिस्ट व्हायला लागलेला होता, तो आता आयसोलेशन न होता अमेरिका काही प्रमाणामध्ये इंटरव्हेन्शनिस्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे इंटरव्हेन्शन मिलिटरीली नसेल, पण हे इंटरव्हेन्शन जे आहे, हे पुन्हा एकदा रिजनल किंवा ग्लोबल बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन करण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं सगळ्यांनी बायडन यांचं पुन्हा एकदा अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वागत केलं पाहिजेल आहे आणि त्यांच्याकडनं त्यांच्या काळात देखील पुढच्या 4 वर्षाच्या काळामध्ये भारत आणि अमेरिका संबंध हे पुन्हा एकदा प्रगतीपथावरती जातील, अशा प्रकारची अपेक्षा आपण करू शकतो. धन्यवाद.